नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 10 मे 2024। तर आपला पुढील हवामान अंदाज आहे 16 मेपर्यंतचा। तर आज 10 तारखेला आज बीड जिल्हा, तसेच परभणी जिल्हा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि जास्त म्हणजे आज जास्त पावसाची शक्यता आज बीड, धाराशिव, परभणी, जालना आणि हिंगोलीचा पश्चिम भाग ह्या जिल्ह्यामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्या मात्र मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे। तर मराठवाड्यामध्ये उद्या 11 तारखेपासून अजून पुन्हा वातावरणामध्ये थोडी जास्त बदल होणार आहे असून 12 आणि 13 तारखेला मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मराठवाड्यामधील 12 आणि 13 तारखेला या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर त्यामध्ये बीड जिल्हा मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड जिल्ह्याला थोडा कमी पाऊस राहणार आहे म्हणजे 12 आणि 13 तारखेचा। आणि जे मराठवाड्याचे जे पश्चिम जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये 12-13 तारखेला जोरदार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर, पुणेचा काही भाग, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 12 आणि 13 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा। तर कोकणामध्ये म्हणजे आता बघा खूप दिवसापासून कोकणामध्ये पाऊस नव्हता। कोकणामध्ये 11 पासून पुढे पाऊस पडण्याची शक्यता आहे। 11 पासून ते 14 पर्यंत कोकणामध्ये म्हणजे सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे। जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही, पण त्यामध्ये कोकणाचा जो पूर्व भाग, कोकणापासून जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्यामध्ये मात्र पुणे विभागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। पण अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा म्हणजे आता पुन्हा मराठवाड्याचं म्हणजे मध्य विदर्भ, तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा 12-13 तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि विदर्भामध्ये मात्र थोडा पाऊस कमी होणार आहे म्हणजे आजपासून थोडा पाऊस विदर्भामध्ये कमी होण्याची शक्यता आहे। म्हणजे आज 10 तारीख 10 पासून ते पुढे म्हणजे तिथं तुटक पाऊस पडण्याची शक्यता विदर्भामध्ये थोडा कमी प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर हा पाऊस जे आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र ह्यामध्ये पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे। तसेच विदर्भामध्ये कमी। तर हा पाऊस 14 तारखेपासून मात्र कमी होणार आहे। 16 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण मराठवाडा, विदर्भ, मध्य विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या विभागामध्ये राहणार आहे। तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यायची आहे। जी काही आता पिकं आहेत ती हळद म्हणजे कांदा आहे त्या पिकाची। आणि गुरे जनावरांना ह्या पाऊस हा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। हा पाऊस दुपारी 3च्या नंतर पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये पडणार आहे। त्याच्यामुळे हा पावसाची विशेष हे घ्यायची आहे। आणि आपल्या चॅनलला म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हे दाबा म्हणजे आपल्याला जेणेकरून वेळेवर अचूक हवामान अंदाज मिळतील। म्हणजे ताबडतोब आपल्याला जे कुठेही पावसाची शक्यता असेल जिथं अचूक हवामान अंदाजासाठी आपल्याला ताबडतोब नोटिफिकेशन जर दाबली बेल आयकन तर त्याच्यामुळे आपल्याला फास्ट हवामान अंदाज मिळू शकेल। आता माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।